आपण विनायक मेटे साहेबांसोबत होतो, बरोबर. शिवसंग्रामचं काम चालू होतं. विनायक मेटे साहेबांना हा मतदारसंघ आपल्यासाठी म्हणजे तुम्ही पंत तुम्ही लढा, मी तुमच्या सोबत आहे याच्यासाठी हा मतदारसंघ मागून घेतला. वेळेवर काही मंडळीनं म्हणजे तुम्हाला स्पष्ट सांगतो, वेळेवर आनंदराव भाऊनं नितीन गडकरीला फोन केला की अहो ते काय कोणालाही तिकीट द्यायला लागले, विजयरावला मी आणतो निवडून, तुम्ही त्यांना तिकीट द्या. सिंबॉल आपल्याला भेटणार होता. विजयराव गुरु मंदिरात प्रार्थना करू लागले कारंजाला, ते तिथं होते. सिंबॉल आपल्याला भेटला. आपण 3000-4000 लोक अर्ज भरायला गेलो. माझा भारतीय जनता पार्टीवर अर्ज भरला आणि आपण अर्ज भरायला सगळे जण गेलो. याच्यातले बरेच जण होते, बापू होते, सगळे जण होते. आपण अर्ज भरायला गेलो. वेळेवर विजयराव आले. एक सिंबॉल आणि एक पत्र प्रदेशाध्यक्षाचं बांबूच्या खालून घुसून आले. आपले 3000 लोक, त्याच्यासोबत कोणी नव्हतं. त्यांनी अर्ज दाखल केला. अगदी 10 मिनिटाच्या आधी आपलं तिकीट कटलं, बरोबर. तुमच्या इथलं काम असो का कुठलंही असो, 4 कोटी रुपयाचे काम आपण आपल्या तालुक्यात मेटे साहेबांना आपल्या भरोशावर दिले. माहिती सगळ्या कामाचे भूमिपूजन लोकार्पण आपल्या मंडळीनं केले. अनेक कामं केले. अशा परिस्थितीत हे साहेब निवडून यावा म्हणून आपण विनायक मेटे साहेबाले सोडून दिलं आणि या साहेबाचं अगदी शेवटच्या टप्प्यात काम केलं. 1500, 1600, 2000 मतांना सीट आहे, बरोबर. तेव्हापासून म्हणजे ते निवडून आले तेव्हापासून तर आजता गायत म्हणजे 5 वर्ष झाले. 2.5 वर्ष द्यायचं सरकार होतं, 2.5 वर्ष ते विरोधात होते. मायबापो, 1 रुपयाचं काम सुद्धा आपल्या म्हणण्यावर आमदार साहेबांना दिलं नाही. 1 रुपयाचं मला संघटना चालवायची, हे जिल्हा अध्यक्ष आहेत, सगळीकडे 11 जिल्ह्यात संघटना काम करते. मला सांगा तुम्ही, संघटनेला जर ताकद मिळत नसेल, महाविकास आघाडीला आपण पत्र दिले किंवा आम्हाला एक विधानसभा सोडा, 3 महिन्याच्या आधी पत्र दिले, नाना पटोलेला पत्र दिलं, जयंत पाटलाला पत्र दिलं, उद्धव ठाकरेला पत्र दिलं, अमित झनकला पत्र दिलं, बाबाराव खडसेला पत्र दिलं, सुरेश मापारीला पत्र दिलं, जिल्हाध्यक्ष आहेत ना ते तिन्ही पक्षाचे, की बाबा आमचा काही ना काही विचार करा. आपण त्याला पत्र दिले. निवडणूक लागली, 3 महिन्याच्या आधी पत्र दिले त्र्यंबकराव. निवडणूक लागली, अर्ज भराभरी चालली. अमितरावचा मला फोन आला, भाऊ उद्या अर्ज भरायचा, तुम्ही या. आता कसं कसं शक्य आहे मला सांगा तुम्ही. आता माझी संघटना काय उचलून तशीच कैलासराव टाकून देऊ? सगळी परिस्थिती बिकट झाली. आमचे जिल्हा अध्यक्ष स्पष्टपणे सांगितलं, मी आमदार साहेबांचं काम करणार नाही, मी दुसऱ्याचं कोणाचं काम करेन. तुम्ही जर अर्ज भरत असाल तर मी तुमच्या सोबत आहे, नाही तर तुमचं तुम्ही बरं. मग आता काय करू? आता संजू भाऊ नेले, उत्तम आरू नेले. आता माझे लोक जर असेच लोक नेतील कैलासराव तर मग मला राजकारण करायचं का नाही? खरं सांग. मग मला जर राजकारण करायचं तर मग माझी ताकद, माझं काम गेल्या 28 वर्षापासून मी तुम्हाला माझ्या कामाच्या मोबदल्यात काहीही मागितलं नाही. या वेळेला माझी विनंती आहे, प्रभूजी काहीही अडचण असेल तर तुम्ही सोम साजरा करा, मला काय म्हणणं नाही. तुम्ही धनुष्यबाण रोज घेऊन येणार, पण मतदान मात्र म्हणलं. माझं काय तुम्ही रोज घेऊन येणार, तुम्हाला जे करायचं ते करा. उद्या तुम्ही म्हणजे बाबा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेटी बसायचं, बसा, तुमचं स्वागत. पण हा जोडून विनंती की बाबा काम करणाऱ्या घरातल्या माणसाला सोडू नका, ही हात जोडून विनंती. आणि ही परिस्थिती जर बदलायची असेल तर तुम्ही मला ताकद, आणि प्रभून पुरुषोत्तम नाही ताकद देईल, मला कोण ताकद देईल खरं सांग.
कोण देऊ शकणार नाही भागवतराव, बरोबर आहे का? तुम्हाला मला ताकद द्यावंच लागत आणि तुमच्या मतावर माझा अधिकार आहे आणि ते मतदान तर मला लागलच. तुम्ही काय करायचं ते करा, कोण्याही गाडीत हिंडा, कुठेही फिरा, कोणताही झेंडा. आणि भोकरखेड वासियांना सगळ्यांना विनंती, कोणी काही सांगत, आता उद्या परवापासून सुरू होते, यान तिकडं यान बेगा फाट्यावर यान इकडं सगळं सुरू होणार. ते सगळं करा, कारण ते कसं आहे, हे बा आपण पोटतिडकीनं काम करतो. आता भोकरखेडा म्हणजे तुम्ही सांगा की 28 वर्ष झाली मी राजकारणात, दुःख सुख